विधान भवनात लोणारचा थरार. जनतोद्धारच्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट. विभागीय आयुक्तांना सरोवरासाठी वेळ नाही. आमदार सिद्धार्थ खरातांचा विधानसभेत घणाघाती आरोप. 434 कोटींचा निधी, पण विकास कुठे? वन विभाग आणि पुरातत्व विभागाच्या वादात जागतिक वारसा अडकला. लोणारची वाढती पाणी पातळी जगाला इशारा. मंत्र्यांच्या उत्तरात संशोधनाचा पत्ताच नाही. थेट दिल्लीतून सूत्रे हल्ली. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव ॲक्शन मोडमध्ये. निसर्गाचं एक अद्भुत आश्चर्य, शास्त्रज्ञांसाठी एक कोडं आणि पर्यटनाचा स्वर्ग. पण आज हेच लोणार सरोवर सरकारी अनास्थेच्या गर्तेत अडकलंय. जनतोद्धारने जेव्हा लोणारच्या वाढत्या पाणी पातळीचा आणि धोक्याचा इशारा दिला, तेव्हा कुठे सुस्त यंत्रणेला जाग आलीये. आज विधान भवनात लोणारच्या संवर्धनासाठी रणकंदन झालं. कोट्यावधींचा निधी कागदावर दिसतोय, पण प्रत्यक्षात सरोवराचं अस्तित्व धोक्यात आहे का? पाहुयात हा विशेष रिपोर्ट. बुलढाणा जिल्ह्याचं वैभव असलेल्या लोणार सरोवरासाठी आज विधान भवनाचं सभागृह गाजलं. आमदार सिद्धार्थ खरात यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे प्रशासनाचे वाभाडे काढले. खरात यांनी थेट आरोप केला की वन विभाग आणि पुरातत्व विभागात ताळमेळ नसल्याने विकासाचा गडा सडला आहे. लोणार 52,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे लोणार सरोवराची निर्मिती झालेली आहे. अध्यक्ष महोदय, या लोणार सरोवराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे आणि या सरोवरामध्ये गायमुख, रामगया, कमळजा माता व इतर 12 मंदिरे हे 10व्या आणि 11व्या शतकामध्ये तयार झालेले आहेत. अशा या जागतिक वारसा असलेल्या लोणार सरोवरामध्ये अध्यक्ष महोदय, या मागील काही 2-4 वर्षापासून लोणारच्या पाणी पातळीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मंत्री महोदय वाढ झालेली आहे आणि हे पाण्याची पातळी आता 20 ते 25 फूट वाढलेली आहे. विशेषतः यावर्षी जी अतिवृष्टी झाली आणि ढगफुटी झाली त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणचे सोर्सेस तिथं जमा झाले आणि 20 ते 25 फुटाचं पाणी त्या ठिकाणी आलं आणि त्यामुळे 12 ते 15 मंदिर आहेत अध्यक्ष महोदय, त्यापैकी 6 मंदिरं पूर्णतः पाण्याखाली गेले आणि कमळजा मात्यासारखं अतिशय प्रसिद्ध जे मंदिर आहे, जे 10व्या 11व्या शतकातलं चालुक्यांच्या काळातलं, त्या मूर्तीच्या सुद्धा नाकापर्यंत पाणी आलेलं आहे आणि म्हणून ही पाण्याची पातळी दिवसेदिवस वाढती आहे. अध्यक्ष महोदय, 6 महिने झाले या संदर्भामध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निर्देशानुसार एक माननीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक अंमलबजावणी म्हणजे लोणार विकास समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्याचे अध्यक्ष आयुक्त आहे. अध्यक्ष महोदय, या संदर्भात गेल्या 6 महिन्यामध्ये हे जे अध्यक्ष आणि आयुक्त महोदय आहेत त्यांनी आतापर्यंत एकदाही त्या ठिकाणी चक्कर मारलेली नाही, त्यांनी पाहणीच केलेली नाही आणि त्यामुळे या पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी त्या लोणार सरोवराचं जे काही जैविक, वैज्ञानिक आणि ऐतिहासिक स्वरूप नष्ट होण्याच्या मार्गावर असताना आयुक्त त्या ठिकाणी गेलेले नाही, ते अतिशय निष्क्रिय आहेत आणि या पार्श्वभूमीवरती त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी यांनी प्रोएक्टिव्हली एक ऍक्शन प्लॅन तयार केला. 41 लाखाचा प्रशासकीय जी काही मंजुरी आहे ती लोणार गोमुख आणि गायमुख धऱ्यातलं पाणी आहे ते उपसा करण्यासाठी, लिफ्ट करण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली आणि त्याची परमिशन कंडिशन जी आहे ती वन्यजीव विभागाकडे घातली आहे अध्यक्ष महोदय आणि वन्यजीव विभागाची ती काही परवानगी आहे ती अद्याप त्यांनी दिलेली नाही. या ठिकाणी वन्यजीव विभाग आणि पुरातत्व खातं या दोघांचा समन्वय नसल्यामुळं लोणार सरोवरातली पाण्याची पातळी नियंत्रित करण्यासंदर्भात कोणतीही उपाययोजना आतापर्यंत करण्यात आलेली नाही. या संदर्भात ही उपाययोजना केव्हा करणार आहे याच्या संदर्भात कालबद्ध कार्यक्रम मंत्री महोदय डिक्लेअर करावा. खरातांच्या या प्रश्नावर वनमंत्री गणेश नाईक यांनी सरकारची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला. मंत्र्यांनी मान्य केलं की काही परवानग्या रखडल्या आहेत, पण त्या तातडीने देण्याचे आदेश दिलेत. एकूण मंजूर निधी 434 कोटी रुपये, प्राप्त निधी 174 कोटी 85 लाख रुपये, खर्च झालेला निधी 168 कोटी रुपये. मंत्र्यांनी सरोवराचं पाणी गुलाबी झाल्याची आठवण करून देत सांगितलं की गोमुख आणि इतर पाण्याचे स्रोत मोकळे केले जातील. पण प्रश्न उरतोच, 168 कोटी खर्च होऊनही लोणारची अवस्था जैसे थे का? जनतोद्धार मराठीने आधीच इशारा दिला होता
की लोणारची वाढती पाणी पातळी हे जगासाठी संकट असू शकतं. मात्र धक्कादायक बाब म्हणजे मंत्र्यांच्या उत्तरामध्ये या पाणी पातळीच्या संशोधनासाठी कोणत्याही तरतुदीचा उल्लेख नव्हता. सरोवराचं पाणी का वाढतंय? त्याखालील हालचाली काय आहेत? यावर शासन अजूनही मौन बाळगून आहे. हे मौन लोणारला विनाशाकडे तर नेणार नाही ना? अध्यक्ष महोदय, लोणार सरोवर हे जगप्रसिद्ध सरोवर आहे. सन्माननीय सदस्य खरात यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की जगातल्या विविध देशांमधून त्या ठिकाणी पर्यटक येत असतात. अध्यक्ष महोदय, काय झालं, गेल्या वर्षी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला, तो जवळजवळ या वर्षाच्या जानेवारी महिन्यापर्यंत तो टिकला. अति मोठ्या प्रमाणामध्ये पावसाचा प्रादुर्भाव झाल्या कारणानं त्या ठिकाणी विविध जे झरे बंद झाले ते झरे मोकळे झाले. आणि एक वस्तू त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे की 20 ते 25 फूट पाण्याची पातळी वाढलेली. आणि त्या पातळी वाढल्यामुळे त्यांनी नमूद केल्याप्रमाणे गायमुख, सीतानानी, रामगया आणि पाप हारेश्वर ही जी मंदिरं आहेत ही त्या ठिकाणी लोकांना दर्शनाकरता उपलब्ध नाहीत. आजच माननीय आयुक्त महोदया आणि माननीय जिल्हाधिकारी यांच्याबरोबर आज मी चर्चा केली असताना अति तातडीनं वन्यजीव विभागाची जी परवानगी लागते, ज्याच्यामध्ये पुरातत्व विभाग आणि वन्यजीव विभाग यांची बैठक होऊन ती परवानगी घेण्याकरता उद्याच बैठक मी लावतोय आणि त्याला परवानगी देण्यात येणार आहे. आता मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे त्या परिसराकरता 434 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी मंजूर झाला आहे. त्याच्यातले 174 कोटी 85 लाख प्राप्त झाले आणि त्याच्यापैकी 168 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. भविष्यकाळामध्ये या तलावाचं म्हणजे सरोवराचं पावित्र्य राखण्याच्या अनुषंगानं राज्य शासन बांधील आहे. या ठिकाणी अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये तिथलं पाणी तर गुलाबी झालं होतं. आता त्यामध्ये क्षारयुक्त पाणी आहे. त्या पाण्याचे क्षार कमी न होता त्या ठिकाणी या सरोवराची निगराणी करण्याच्या अनुषंगानं राज्य शासन अतिशय तत्पर आहे. राज्य पातळीवर गोंधळ सुरू असताना केंद्राने आता यात लक्ष घातलं आहे. बुलढाण्याचे खासदार आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी थेट केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांची भेट घेतली. त्यांनी शेखावत यांना लोणार भेटीचे निमंत्रण दिलं असून जागतिक स्तरावर लोणारचं महत्त्व जपण्यासाठी दिल्लीतून हालचाली सुरू झाल्या आहेत. लोणार सरोवर ही केवळ महाराष्ट्राची नाही तर जगाची मालमत्ता आहे. 434 कोटींच्या कागदी आकड्यांपेक्षा सरोवराचं अस्तित्व वाचवणं जास्त महत्त्वाचं आहे. जनतोद्धारच्या बातमीने यंत्रणा हल्ली असली तरी जोपर्यंत प्रत्यक्ष जमिनीवर काम दिसत नाही आणि वाढत्या पाणी पातळीचं शास्त्रोक्त कारण समोर येत नाही, तोपर्यंत हा लढा थांबणार नाही. आता पाहायचं हेच आहे की विभागीय आयुक्त सरोवराकडे कधी वळतात आणि मंत्र्यांनी दिलेलं तात्काळ परवानगीचं आश्वासन किती दिवसात पूर्ण होतं. त्यासाठी बघत रहा जनतोद्धार मराठी, जनतेच्या उद्धारासाठी. या व्हिडिओ आवडल्यास अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.